आफ्टर सम क्लिकिंग व्हिडिओज अँड पिक्चर्स स्टिल मेकअप असंच आहे। जर तुम्हाला हा मेकअप लुक बघायचा असेल स्टे ट्यून आणि व्हिडिओ बघा आणि लाईक कमेंट करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ। फर्स्टली आय एम यूजिंग मॉइश्चरायझर निव्या क्रीम। मी फेसला पूर्ण मॉइश्चरायझर करून घेतलेलं आहे। देन आय एम यूजिंग इनसाइड पोर मिनिमायझर। हे प्रायमर आहे, जिथे जिथे मला पोर्स आहेत तिथे तिथे मी प्रायमर लावून घेत आहे। पूर्ण हलक्या हाताने तुम्ही ब्लेंड करून घ्या। त्याच्यानंतरला मी यूज करत आहे मार्सचा फाउंडेशन 03 शेड आहे आणि मी इथं मिस क्लिअरचं फाउंडेशन यूज केलं आहे, कारण मार्सचं फाउंडेशन जरा थिक आहे, थिन करायचं होतं मला फाउंडेशनला, त्याच्यामुळे मी मिस क्लिअरचं फाउंडेशन त्यामध्ये मिक्स करून यूज करत आहे। फाउंडेशन अप्लाय करताना मी एक टिप तुम्हाला नक्की देईल, तुम्ही फाउंडेशन आधी हाताने पूर्णपणे फेसवर ब्लेंड करा, त्याच्यानंतरला आपण ब्लेंडर यूज करायचं आहे फेसवर। डॅबिंग मोशनमध्ये काही लोकांना मी बघितलंय की फाउंडेशन लावताना ते स्पंजला असं चेहऱ्यावर नुसतं खेचत असतात, तसं नाही करायचंय। नंतरला मी यूज करत आहे स्विस ब्युटीचं कन्सिलर फॉर कन्सील माय डार्क सर्कल अँड ऑल, जिथे मला ब्लेमिशेस दिसत आहे। अंडर आय, पोर हेड, नोज आणि चिनवर मी यूज करत आहे, कारण मला तिथे हायलाईट करायचं आहे माझ्या फेस। इथे पण कन्सिलर करताना मी माझी एक टिप फॉलो करते, आधी कन्सिलर अंडर आयच्या खाली फिंगरनी ब्लेंड करून घेते, त्याच्यानंतरला ओव्हरऑल फेस मी ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड करून घेते, त्याच्यानंतरला मी ब्लेंडर हा आईच्या तिकडे ब्लेंड करायला घेऊन जाते लास्टला, जेव्हा कन्सिलर थोडासा ड्राय झालेला असतो तेव्हा। फ्लॉलेस बेससाठी ह्या ट्रिक्स अँड टिप्स तुम्हाला कोणीच नाही सांगणार, तुम्हाला फक्त शिकवण्यासाठी शिकवतील, पण महागड्या प्रोडक्टचे नॉलेज पण देतील, पण ते प्रोडक्ट कसे यूज करायचे ते तुम्हाला सांगणार नाहीत। इथे मी मेबेलिनचं कॉम्पॅक्ट यूज करत आहे, जिथे मी कन्सिलर यूज केलेलं आहे, कारण मला लाईन्स नको हवेत तिथे। आणि मी त्याच्यानंतरला NY बेचं कॉन्टोर यूज करत आहे फॉर कॉन्टोरिंग माय जॉ लाईन, चिकबोन अँड पोर हेडला मी कॉन्टोर करत आहे आणि नोज पण करून घेत आहे। आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी तर ऑलरेडी कॉम्पॅक्ट यूज केलता, त्याच्यानंतरला मी कॉन्टोर स्टिक कशी यूज करत। कॉम्पॅक्ट पावडर तिथंच यूज केलं जिथं मी कन्सिलर लावलेलं होतं आणि तिकडचा मी बेस पूर्णपणाने फिक्स करून घेतलेला होता। काही लोकांची खूप कंप्लेंट असते, माझा बेस काला पडतोय आणि इथून फाउंडेशन निघतोय, हे होतंय ते होतंय। त्याचं कारण मेन आहे की तुम्ही लवकरात लवकर तुमचा बेस फिक्स करून घ्यायचा असतो, कारण ऑक्सिडाइज लवकर होतं फाउंडेशन, त्यामुळे जिथे जिथे तुम्हाला असं वाटतं तुम्हाला स्वेटिंग जास्त होतं त्या ठिकाणी लवकरात लवकर तुम्ही तुमचा कॉम्पॅक्टनी बेस फिक्स करून घ्या। आणि जिथे जिथे मला क्रीम कॉन्टोरिंग करायची असते तिथे मी माझा बेस नाही फिक्स करत। इथे मी आता पावडर कॉन्टोरिंग पॅलेट यूज करत आहे, हे 2 शेड घेऊन मी कॉन्टोरिंग करत आहे माझ्या जिथे जिथे मी कॉन्टोर स्टिक यूज केली। मस्ट आहे की तुम्ही कॉन्टोरिंग करणं इम्पॉर्टंट आहे, कारण तुमचा बेस पूर्ण व्हाईटच्या व्हाईट नको दिसायला, असं नाही वाटायला पाहिजे तुम्ही फक्त फाउंडेशन थोपून आलात, त्यासाठी कॉन्टोरिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे। नोज कॉन्टोरिंग झाल्यानंतर मी यूज करत आहे पॉन्ड्सची लूज पावडर, ही मी पूर्ण माझ्या आता फेसला बेक करून घेणार आहे आणि म्हणजे माझा फेस ह्या पावडरनी लॉक होणार आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी देते की हा तुमचा बेस 8 काय 9 तासापर्यंत तसाच्या तसा राहील, जर तुम्ही हे टिप्स अँड ट्रिक्स जे मी यूज केले ते तुम्ही फॉलो केलात तर। त्यानंतरला मी इनसाइडचं ब्लश यूज करत आहे, हे खूप डार्क शेड आहे माझ्यासाठी, पण मी थोडं मिनिमम प्रोडक्ट यूज करेल ह्यातलं, तरी मी लास्टला लावताना माझ्याकडनं जास्त प्रोडक्ट लागलेलं, असा एक पूर्ण पॅच पडलेला। पण तुम्ही घाबरायचं नाही आहे, तुम्हाला जेवढा ब्लश लावायचा आहे तेवढा तुम्ही ब्लश लावा, नंतरला ब्लश ऑक्सिडाइज होतो। ब्लश लावल्याच्या नंतरला जो आपला डॅब ब्युटी ब्लेंडर असतो ना, जो फाउंडेशन आपण यूज केलेला असतो फाउंडेशन अँड कन्सिलर ब्लेंड करण्यासाठी, तोच ब्लेंडर घेऊन त्या पॅचवर जिथे तुम्हाला पॅच पडलेले दिसतील तिथं फिरवायचा, म्हणजे डॅब करायचं। नेक्स्ट मी घेतलेला आहे मिररचा आय शॅडो पॅलेट, पिंक कलरचा शेड घेतलेला आहे, ह्यातून मी हा क्रीज लाईनमध्ये आणि लीडमध्ये सर्क्युलर मोशनमध्ये ब्लेंड करून घेतलेला आहे। त्याच्यानंतरला पेन्सिल ब्रशनी एक ब्राऊन शॅडो घेऊन मी असं लायनरसारखं एक विंग तयार करण्याचा प्रयत्न करत आहे। लाईट शेडनी विंग तयार केल्यानंतरला मी एक डार्क ब्राऊन शेड घेऊन त्याच विंगवर स्मच करण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच्यानंतरला मी
त्याच्यानंतरला लोअर लॅश लाईनच्या खाली आय शॅडो स्मच करून घेतलेला आहे. त्याच्यानंतरला एक ब्रश घेऊन एक ब्लॅक कलरचा डार्क शेड घेऊन अप्पर लॅश लाईन आणि लोअर लॅश लाईनवर स्मच करून घेतलेला आहे. आपल्याला एक विंग तयार करायचं आहे, त्याप्रमाणे आपण मार्कप्रमाणे आपण तो शॅडो ब्लेंड करून घ्यायचा आहे. दोन्ही आईजवर प्रॉपरली तुम्ही आय शॅडो ब्लेंड करून घ्यायचा आहे. जो पण फॉलआउट झाला असेल तो तुम्ही काढून घ्या. मी इथं जागा चेंज केलेली होती कारण लाईटिंगचा जरा मला प्रॉब्लेम वाटत होता. नंतरला मी ॲब्रोज फिल करून घेतलेत ॲब्रोज पेन्सिलने. देन आय एम यूजिंग मार्स कोल पेन्सिल, व्हाईट कोल पेन्सिल आहे ही, आणि ती मी वॉटर लाईनवर स्मच करून घेत आहे. त्याच्यानंतरला मी मार्सचं फिक्सर यूज करत आहे फॉर सेटिंग माय होल फेस. देन मी ड्राय केलं माझं थोडं फेस. त्याच्यानंतरला मी यूज करत आहे स्विस ब्युटीची लिपस्टिक. आय लव दिस लिपस्टिक, प्लीज तुम्ही बाय करा, खूप भारी आहे. आणि शेडचं नाव आहे हॉट न्यूड, आणि ट्राय करा आणि नक्की मला सांगा की कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ. मी यूज केलेत नॅचरल लॅशेस आणि एक छोटेसे चंद्रकोर लावलेलं आहे. आणि मला इथे 2 मिनटं द्या, मी लवकर येते. आणि मला नक्की सांगा की कशी वाटली ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि चॅनलला खूप सारं प्रेम द्यायला विसरू नका. आणि ज्या पण प्रोडक्टची तुम्हाला लिंक पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये मला नक्की मागा, मी नक्की तुम्हाला लिंक शेअर करेन. बाय, लव यू गाईज.